नमस्कार. आज मी तुमच्यासाठी पाणीपुरीची रेसिपी घेऊन आले आहे. खरंच खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय. चला तर मग सुरुवात करू. दिवसभर वाटाणे भिजू घातले होते. 2 बटाटे घेतले, त्याला 2-3 शिट्ट्या मारून घ्यायचे आपल्याला. आता इथं मी पुदिना घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, अद्रक घेतलं आहे, थोडंसं लसूण घेतलं आहे, 3 पाकळ्या लसणाचे. इमली पण सकाळीच भिजायला टाकून दिली होती मी. पाहू शकता तुम्ही, इमली पण भिजून गेली आहे. आता कोथिंबीर, पुदिना हे सगळं आपल्याला वाटून काढायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. पाणी थोडंसंच टाकायचं आपल्याला, जास्त पाणी नाही टाकायचं. आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊ. मी इथं 4 लोकांसाठी पाणीपुरी बनवते आहे. तुम्हाला जेवढी पाणीपुरी बनवायची असेल तेवढं तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही मसाला घेऊ शकता. कम जास्त तुमच्यानुसार तुम्ही करू शकता. पाहू शकता आपली पेस्ट इथं रेडी झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता चाळणी घ्यायची आहे, चाळून घ्यायचं आहे. याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. चाळणीची मदतीने चाळून घ्यायचं आपल्याला. चाळून घेतलं की असे बारीक बारीक जे असतं ते हिंगून जातं, तोंडात येत नाही. लहान मुलं खायला व्यवस्थित खातात. असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पूर्ण चाळून घ्यायचं आहे. आता जी भिजलेली इमली होती ती सुद्धा याच्यात टाकून चोळून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण याच्यात टाकून गाळून घेणार आहेत. सगळं व्यवस्थित अशा प्रकारे गाळून घ्यायचं आपल्याला. याच्यात सुद्धा थोडं पाणी टाकून परत आपण चाळून घेणार आहोत. एकदा तुम्ही अशा प्रकारे पाणीपुरी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि एवढी आवडेल ना तुम्ही पुन्हा बाहेर खाणार नाही पाणीपुरी. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. एवढं पाणी बनवलं आहे मी. तुम्हाला केवढं लागतं तेवढं तुम्ही बनवू शकता. आता इथं मी पाणीपुरीचा मसाला घेतला आहे. हा मसाला याच्यात टाकायचा आपल्याला. 1 चम्मच एवढा मसाला आपल्याला टाकायचा आहे. थोडा जास्त कमी झाला तर काही हरकत नाही. पहिले पण मी बोलली, तुम्हाला जेवढं बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला घेऊ शकता. हा मसाला जो आपण टाकताय ना, याच्याने खूपच छान टेस्ट येते. याच्याशिवाय पाणीपुरी बरोबर लागत नाही. हा जो दुसरा मसाला आहे तो मी घरीच तयार केला आहे. याच्या पण मी व्हिडिओ बनवणार एखाद दिवस, पण आता वेळ नव्हती त्याच्यामुळे मी बनवलं. पण हा मसाला पण याच्यात टाकला ना तर खूपच छान टेस्ट येतो आपली पाणीपुरीला. आता मी इथं थोडंसं थंड पाणी टाकते आहे. तुम्ही बर्फसुद्धा टाकू शकता. त्याच्याने काय होणार, पाण्याला खूपच छान कलर येतो. 1 निंबू घेतला आहे मी. निंबूसुद्धा याच्यात टाकायचा आहे आपल्याला. पाहू शकता 1 निंबू टाकायचं आहे आपल्याला याच्यात. पाहू शकता आता इथं आपलं पाणीपुरीचं पाणी रेडी झालेलं आहे. पुढची सुरुवात करू. आता मी इथं बटाटे आणि वाटाणे शिजवून घेतले. आता हे सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. हा जो घरी मसाला बनवला होता मी तो टाकायचा आहे त्याच्यात. कांदे टाकायचे आहेत. घरी जो आता याच्यात आपल्याला पाणीपुरीचं जे पाणी बनवलं होतं आपण ते याच्यात थोडंसं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंट करा.